नमस्कार मंडळी. तर घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या आजच्या भागात आज आपण बघणार आहोत. ऋषिकेशची नजर चुकवून जानकी आता गुलाबदादांना कॉल करते. गुलाबदादांना ती विचारते की गुलाबदादा, तुम्ही घरामध्ये फराळ तर दिला ना? तेव्हा गुलाबदादा म्हणतात की हो वहिनी, फराळ दिलाय मी. जानकी विचारते की काय म्हणाले आई, त्यांनी काही विचारलं का? गुलाबदादा म्हणतात की हो, त्यांनी विचारलं, म्हणजे त्यांना आश्चर्य वाटलं, परंतु मी मात्र सगळं सांभाळून घेतलं. आणि वहिनी, नियतीचा खेळ तर बघा ना, रणदिवे कुटुंबातला पहिला फराळ हा तुमच्याच हातून झाला. जानकी म्हणते की चला, हे बाकी चांगलं झालं की मी केलेला फराळ सार्थकी लागला म्हणायचा. बरं गुलाबदादा, आय एम सो सॉरी हा, कारण माझ्यामुळे तुम्हाला आईशी खोटं बोलावं लागलं. गुलाबदादा म्हणतात की अहो ठीक आहे वहिनी, आणि तसंही चांगल्या कामासाठी खोटं बोललेलं सुद्धा चांगलं असतं, आणि मला माहिती आहे की सगळं लवकरात लवकर सगळं काही चांगलं होणार आहे. जानकी म्हणते की हो ना, मी सुद्धा त्याच दिवसाची वाट बघते की सगळं काही चांगलं झालं पाहिजे. तर गुलाबदादा, पुन्हा एकदा मनापासून थँक्यू, चला मी फोन ठेवते, असं म्हणत आता जानकी फोन ठेवते. आणि मग जानकी आई आणि नानांचा फोटो मोबाईलमध्ये बघते आणि म्हणते की तुमची जानकी असेपर्यंत आई नाना तुमची दिवाळी नेहमीच झगमगतच राहणार. तर पहाटे उठूनच जानकी ही रणदिवेंच्या घराकडे आलेली असते. आशीर्वाद बंगल्याच्या समोर ती आलेली असते. पहिल्या पायरीचे दर्शन ती घेते आणि मग घरावरनं एकदा हात फिरवत असते. तिला आठवत असतं की ह्या घरातूनच तिला बाहेर जावं लागलं, परंतु ती म्हणत असते की नाही, हे माझं घर आहे, मी असो किंवा नसो, हे घर मात्र कायम दिवांनी झगमगत राहिलं पाहिजे आणि आनंदी राहिलं पाहिजे. मग जानकी आता सगळ्यात पहिल्यांदा सगळं काही मस्त झाडून वगैरे घेते. त्यानंतर पाणी वगैरे अंगणात शिंपडते आणि मग पंत्या लावून एक एक पंती आता ती घरासमोर ठेवत असते. आणि मग त्यानंतर जानकी सुंदर अशी रांगोळी आता अंगणासमोर काढते. त्यात छान असे रंग तिने भरलेले असतात. अतिशय आकर्षक अशी ती रांगोळी असते. आणि मग जानकी येते तुळशीकडं. तिला आठवत असतं की सौमित्र भाऊजी म्हटलेत की वहिनी, जेव्हापासून तू गेली आहेस ना, तेव्हापासून ते तुळशीतलं रोप सुद्धा सुकलंय, आणि वहिनी अगं त्या झाडाला सुद्धा तुझी उणीव भासते. तर जानकी आता तुळशीची पूजा करते, तुळशीला पाणी घालते आणि तुळशीवरून हात फिरवत ती म्हणत असते, म्हणते की मी जोपर्यंत या घरामध्ये आहे किंवा घरात नाहीये, तोपर्यंत ही तुळस मात्र कधीही सुकणार नाही. जानकीला आवरता आवरता अगदी सकाळ झालेली असते, बाहेर उजाडलेलं असतं. मग त्यानंतर जानकी आता तिथून निघून जाते. त्याचवेळी तिथे सुमित्रा येते, परंतु जानकी त्यावेळी निघून गेलेली असते. सुमित्रा येते, सगळ्यात पहिल्यांदा सूर्यदेवाचं दर्शन घेते आणि मग तिचं लक्ष रांगोळीकडे जातं. आणि मग ती म्हणते की अगं बाई, एवढी सुरेख रांगोळी कोणी काढली आहे, आणि ह्या पंत्या सुद्धा किती छान लावल्यात. आणि मग तिचं लक्ष जातं तुळशीकडे. अंगणातल्या तुळशीला पाणी घातलेलं असतं. तुळशीची पानं सुद्धा अगदी टवटवीत तिला दिसत असतात. आणि मग ती म्हणते की अरे बापरे, हे सगळं कोणी केलं? तुळशीमध्ये दिवा सुद्धा लावलाय. आणि मग ती विचार करू लागते की कोणी केलं असेल हे सगळं. मित्रांनो, मी रोज तुम्हाला लाईकसाठी रिक्वेस्ट करते आणि तुम्ही आपल्या व्हिडिओला लाईकच करत नाही. खरं तर एक लाईक करायला असा कितीकसा वेळ लागतो. खरं तर तुमच्या एका लाईकवर आमची सगळी मेहनत अवलंबून असते. तुम्ही जर व्हिडिओला लाईक केलं तर आणि तरच व्हिडिओला रीच भेटते आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचतो. त्यामुळे तुम्ही भरभरून व्हिडिओला लाईक करावं, एवढी छोटीशी आशाच मी बाळगते. धन्यवाद. त्यानंतर इकडे ऋषिकेश सुद्धा आता झोपेतून उठलेला असतो. त्यानंतर खिडकी वगैरे तो उघडतो, बाहेर बघतो, तर ओवी अजूनही झोपलेली असते. आता ऋषिकेश ओवीजवळ जातो आणि ओवीला म्हणतो की ओवी, उठा आता, उठा उठा, सकाळ झाली, अभ्यंग स्नानाची वेळ झाली, उठा उठा, दिवाळी आली, उठणं लावायची वेळ झाली, असं ऋषिकेश ओवीला म्हणत असतो. ओवी ऋषिकेशला म्हणते की ओ बाबा, उगाच सकाळी सकाळी गाणं नका ना गाऊ. ऋषिकेश हसतो आणि म्हणतो की बरं बाबा, अगं पण तुझ्या आवडीची दिवाळी आली आहे आणि आई आपल्याला आता उठणं लावणार आहे. मग अभ्यंग स्नान करून आपण मस्त असे कपडे घालायचे आणि मग फटाके उडवायचे. चला उठा ओवी, आपल्याला खूप मज्जा करायची आहे की नाही, उठ 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 उठ. तेव्हा ओवी म्हणत असते की बाबा थांबा ना, फक्त 5 मिनिट. ऋषिकेश ओवीला खूप प्रेमाने उठवत असतो. ओवी बाळा, 5 मिनिटं नाही, उठ बरं आता. आता त्यावेळी जानकी तिथे येते, ओवीच्या अंगावरचं ब्लँकेटच ओढते आणि म्हणते की नाही, 5 मिनिटं वगैरे काही चालणार नाही, आता उठा उठा उठा. मग ओवीला डायरेक्टली ती बसवूनच ठेवते आणि तिला गुदगुल्या करू लागते आणि म्हणते की मग आता ओवी उठणार आहे की नाही, डोळे उघडताय की नाही ओवीचे. ओवीला ती म्हणते की ओवी, शुभ दीपावली. मग ओवी ही शुभ दीपावली म्हणते आणि मग ती ऋषिकेशलाही मिठी मारते आणि म्हणते की हॅपी दिवाळी बाबा. ऋषिकेश सुद्धा तिला विश करतो. मग जानकी ऋषिकेशला म्हणते की ऋषिकेश, दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा. ऋषिकेश म्हणतो की हो तुलाही. आणि मग जानकी म्हणत असते की काय मग, आज नरक चतुर्दशी आहे,
चला उठा बरं आता, पाटावर बसा, तुम्हाला दोघांनाही मी छान उठणं लावते. सुमित्रा इकडे आजीला आवाज देत असते की आई आई. त्यावेळी आजी तिथे येते आणि म्हणते की काय ग, काय झालं? "अगं आई, आपल्या दारासमोर एवढी सुरेख रांगोळी कोणी काढली आहे आणि पंत्या सुद्धा लावलेल्या आहेत." आजी म्हणते की हो का, बाहेर रांगोळी काढली आहे आणि दिवे सुद्धा लावलेत. शहाणी ग माझी बाई ती. तर सुमित्रा म्हणते की कोण? आजी म्हणते की अगं सुमित्रा, असं काय करते? तुझी सून आणि माझी गुंडी. अगं ऐश्वर्याबद्दल बोलते मी, ऐश्वर्यानेच केलंय हे सगळं. त्याच वेळी सारंगही खाली येतो. सुमित्रा म्हणते की अगं बाई, ऐश्वर्याने केलं हे सगळं, पण ऐश्वर्या आहे तरी कुठं? सारंग म्हणतो की अगं आई, ऐश्वर्या आतमध्ये झोपल्यात. सुमित्रा म्हणते की काय, दिवाळीच्या दिवशी ती अजून झोपली आहे? तेव्हा सारंग म्हणतो की हो ना आई, अगं तुला माहितीये ना, काल त्यांच्या हाताला लागलं होतं म्हणून मीच त्यांना उठवलं नाही. त्यांच्यासाठी क्रीम पण घेऊन आलोय मी, जाऊ दे, झोपू दे त्यांना, असं म्हणून सारंग तिथून निघून जातो. तर आजी मात्र तोंडावर पडते. सुमित्रा म्हणते की बघितलं ना, तू काय सांगतेस मला, झोपलीये ती तिथे. आजी म्हणते की अगं सुमित्रा, असं काय बोलतीयस? आणि तसंही रांगोळी काढल्यानंतर वर जाऊन काय कोणी झोपू शकत नाही. सुमित्रा म्हणते की आई, तुला काय म्हणावं ना तेच कळत नाही. जाऊ दे, काय खरं आणि काय खोटं ना मी स्वतःच जाऊन बघून येते. आजी मागे म्हणत असते की अरे देवा, ऐश्वर्याला मी वर चढवायला गेले आणि सारंगमुळे मी स्वतःच खाली आदळले. आता मलाच जाऊन ऐश्वर्याला मदत केली पाहिजे. तर इकडे जानकी ही ऋषिकेशला आता उठणं लावत असते. ऋषिकेशला मात्र मागचे दिवस आठवत असतात. रणदिवे कुटुंबामध्ये सगळे कसे एकत्र होते आणि किती आनंदाने राहत होते, आपलं एकत्र कुटुंब होतं, याच गोष्टी ऋषिकेशला आठवत असतात. जानकी त्याला विचारते की काय झालं ऋषिकेश? तेव्हा ऋषिकेश म्हणतो की काही नाही. जानकी आता ऋषिकेशला उठणं लावत असते आणि मग जानकीचा हात पकडून ऋषिकेश तिच्या हातातलं उठणं तिच्या गालाला लावतो. लाजत असते. ऋषिकेश जानकीकडे बघत असतो, त्यामुळे जानकी ऋषिकेशचं नाक ओढते. आता त्या दोघांचंही छान असा रोमांस ओवी बघत असते. मग त्यानंतर जानकी सुद्धा आता ओवीला उठणं लावते आणि ओवीला उठणं लावताना सुद्धा मस्ती त्यांची सुरूच असते. त्यानंतर इकडे सुमित्रा ही ऐश्वर्याकडे येते. ऐश्वर्याच्या बेडरूममध्ये ती आलेली असते, तर ऐश्वर्या अजूनही झोपलेली असते. सुमित्रा ऐश्वर्याला म्हणते की ऐश्वर्या, अगं काय करतेयस, अशी झोपून का राहिलीये? उठ उठ बाई. ऐश्वर्या झोपेतून कशीबशी उठते आणि म्हणते की बोला आई. सुमित्रा म्हणते की अगं काय बाई हा अवतार, अगं दिवाळी आज. अगं आज सगळ्या बायकांनी पुरुषांना उठणं लावायचं असतं. आज दिवाळीचा सण आहे, चांगली साडी वगैरे नेस, चांगले दागिने वगैरे घाल आणि मस्त रेडी होऊन खाली ये आणि मला सांग की दारामध्ये रांगोळी तू काढलीस का? सुमित्राचं लक्ष नसतं तेव्हा हळूहळू पुटपुटत ऐश्वर्या म्हणत असते की अजून माझी आंघोळीचा तपास नाही आणि रांगोळ्या कुठं काढत बसू मी दारामध्ये. आणि मग त्याच वेळी तिचं आजीकडे लक्ष जातं. आजी तिला खुणावत असते की रांगोळी तू काढली असं सांग सुमित्राला. ऐश्वर्या म्हणते की अच्छा अच्छा, लाल पिवळा गुलाबी रंग टाकून ती रांगोळी काढली, त्याबद्दल बोलताय का आई तुम्ही? तेव्हा सुमित्रा म्हणते की हो, अतिशय छान काढली हा, ज्याने कोणी काढली आहे ना रांगोळी खरंच खूप सुरेख आहे. ऐश्वर्या म्हणते की ज्याने कोणी काय, जिने काढली तिला विचारा ना. अहो मीच रांगोळी काढली ती. तेव्हा सुमित्रा म्हणते की काय, तू रांगोळी काढली आणि परत येऊन तू झोपलीस? सुमित्रा तिला खुणावून सांगत असते की असं सांग की हात दुखत होता म्हणून. मग ऐश्वर्या सुमित्राला सांगते की अहो आई, माझा ना खूप हात दुखत होता म्हणून मी येऊन पुन्हा झोपले, म्हणून म्हटलं की आतमध्ये येऊन आराम करावा. सुमित्रा म्हणते की का, हात का दुखत होता तुझा? फराळ करून हात दुखत होता? जाऊ दे, जे झालं ते झालं, आता उठ बरं लवकर, बाहेर दिवाळी आहे आणि सगळ्यांना उठणं वगैरे लावायचं आपल्याला. तू लवकर तयार हो आणि खाली ये. सणाच्या दिवशी असं झोपून नाही राहू बाई. छान साडी वगैरे नेस, दागिने वगैरे घाल आणि ये खाली. ऐश्वर्या म्हणते की बरं आई, तुम्ही व्हा पुढे, मी आलेच. आजी आणि आई तिथून निघून गेल्यावर ऐश्वर्या म्हणत असते की काय कटकट आहे यार, सारखं झोपून पण देत नाही आणि काय त्या रांगोळीचं एवढं कौतुक यांना. ऐश्वर्या पुन्हा झोपून घेत असते, परंतु सुमित्रा मात्र ऐश्वर्याला आवाज देते, त्यामुळे आता ऐश्वर्याला उठावंच लागतं. जानकी आता तिच्या घरासमोर सुंदर अशी रांगोळी काढत असते. ओवी तिथे येते आणि म्हणते की वा आई, तू किती छान रांगोळी काढली आहेस. पण काय ग, तू मला सांगायचं होतं ना, आपण दोघींनी मिळून काढली असती ना रांगोळी, थोडं थांबायचंस ना तू. का ग आई, तू मला का नाही सांगितलंस? तेव्हा जानकी म्हणते की सॉरी हा ओवी, राहिलंच ते. बरं जाऊ दे, काही हरकत नाही, उद्या आपण एकत्र मिळून रांगोळी काढूयात. खरं तर जरा गडबडीतच होते मी म्हणून झालं. जाऊ दे, तू बाबांना फराळ वगैरे दे बरं. ओवी तिथून निघून गेल्यावर जानकी मनामध्ये म्हणत असते की सॉरी बाळा, मला आपल्या घरी रांगोळी काढायची होती म्हणून मला तुझ्याशी खोटं बोलावं लागलं आणि तुझ्यासोबत रांगोळी काढता आली नाही. त्यानंतर इकडे सुमित्राने आता पाठ वगैरे ठेवलेले असतात. सारंगला, सौमित्राला ती आवाज देत असते आणि म्हणत असते की चला लवकर, सगळी तयारी झाली आहे.
सारंग तिथे आलेला असतो. मग सारंग सुमित्राला म्हणत असतो की अगं आई, तू कशाला वगैरे हे उठणं लावत बसली? आम्ही लहान होतो तेव्हा हे सगळं ठीक होतं, आता आम्ही मोठे झालोय, तू कशाला लावतेस आम्हाला उठणं? आमच्या बायका लावतील ना. आणि आता काही तू कष्ट वगैरे घेत बसू नकोस. तेव्हा आजी म्हणते की अरे बापरे, म्हणजे जेव्हापासून तुमच्या बायका आल्या तेव्हापासून काय आईचे कष्ट आता तुम्हाला जाणवायला लागले वाटतं. बघितलंस का सुमित्रे? तेव्हा सुमित्रा म्हणते की हो आई, बघते बघते आणि ऐकते सुद्धा. ती सारंगला सांगू लागते की अरे सारंग, बायको उठणं लावतेस, परंतु पहिल्या दिवशी आईच उठणं लावत असते आणि मग पाडव्याच्या दिवशी बायको उठणं लावते. सारंग म्हणतो की अरे असं असतं का? आता आई, मी कधी तुला विचारलं नाही आणि तू मला कधी सांगितलं नाही, म्हणून हा गोंधळ झाला बघ. बरं ते जाऊ दे, मग आज तू लाव मला उठणं, पण पाडवा कधी असतो? तेव्हा आजी म्हणते की जा तुझ्या बायकोला जाऊन विचार. मित्र आता ऐश्वर्याला आवाज देत असते. तेव्हा मग सारंग म्हणत असतो की अगं आई, मी तर गंमत करत होतो, तू काय लगेच त्यांना बोलावते? सुमित्रा म्हणते की काही नाही, तिला उठणं आणायला लावते. ऐश्वर्या छान अशी साडी नेसून तिथे आलेली असते. सुमित्रा ऐश्वर्याला विचारते की ऐश्वर्या, उठणं आण बरं. तेव्हा ऐश्वर्या म्हणते की उठणं? तर आजी म्हणते की अगं उठणं ते असं अंगाला लावतात रगडून रगडून, माहिती आहे ना तुला, उठणं दिवाळीच्या दिवशी लावतात ते. ऐश्वर्या म्हणते की हो हो उठणं. सुमित्रा म्हणते की हो उठणं आणलंस ना तू, काल तू आणणार होतीस ना उठणं. ऐश्वर्या म्हणते की हो उठणं मी बघत होते, म्हणजे मी ऑनलाईन बघत होते, परंतु काय झालं ना, दिवाळीमुळे सगळा स्टॉकच संपला आणि मग मी विचार केला की सारंगला सांगते, परंतु सारंगला सांगायचं पण राहून गेलं. मी सारंगला सांगायला पण विसरले, पण डोंट वरी, मी लगेच जाते आणि लगेच उठणं घेऊन येते. ऐश्वर्या निघालेली असते तेव्हा सुमित्रा ऐश्वर्याला थांबवते आणि म्हणते की थांब, तू आत्ताशी उठणं आणायला चालली आहे, मग घरातल्या पुरुषांनी काय ताटकळत बसायचं पाटावर? ऐश्वर्या म्हणते की अहो आई. सुमित्रा म्हणते की तू काही बोलूच नको, कारण तू फक्त बोलतेस, करत मात्र काहीच नाही. आणि काय ग, मला तू म्हटली होतीस ना की दिवाळीची सगळी तयारी मी करेल म्हणून, म्हणाली होतीस की नाही मला तू? अगं साधा एक दिवाळीचा फराळाचा पदार्थ सुद्धा तुला जमला नाही. अगं साधं उठणं आणायला सुद्धा तुला जमलं नाही. मला एकच गोष्ट कळत नाही की दिवाळी आहे की मस्करी आहे. नाही, खरं तर माझं चुकलं, कारण मी पूर्णपणे तुझ्यावर अवलंबून राहिले. खरं तर आजपर्यंत असं कधी झालंच नव्हतं. मी आवाज द्यायच्या आत जानकी ताट आणि उठणं घेऊन हजर असायची. त्यावेळी सौमित्र म्हणतो की हो आई, अगदी बरोबर बोललीस तू, हजर असणारे शेवटी वाईट असतात ना, सवय लावून जातात आपल्याला. असो जाऊ दे, ऐश्वर्याने जरी तुला नाराज केलं असेल तर मी मात्र तुला नाराज नाही करणार. आणि हे घे उठणं. सुमित्रा म्हणते की उठणं तू कसं काय आणलं? तर सौमित्र म्हणतो की अवंतिका आणि मी जेव्हा आम्ही मुंबईवरनं येत होतो तेव्हाच घेऊन आलो. आजी म्हणते की चला बस झालं, आता सर्वजण बसून घ्या बरं. सारंग आता पाटावर बसलेला असतो. सौमित्र जेव्हा पाट बघतो तेव्हा पाट सरकवून देतो आणि स्वतः मात्र जमिनीवर बसतो. मग त्यावेळी सुमित्रा म्हणते की अरे सौमित्र, पाटावर बस ना, असा खाली का बसतोयस? सौमित्र म्हणतो की आई, मी पाटावर बसण्याचं सोडलंय. सुमित्रा विचारते की कधीपासून सोडलंय? सौमित्र म्हणतो की जेव्हापासून या घरामध्ये 3 ऐवजी 2 पाट मांडण्यात आले तेव्हापासून मी सोडलंय. उठणं लावतीयस ना आई तू? असं म्हटल्यावर सुमित्रा आता सौमित्रकडेच बघू लागते. तर इकडे ऋषिकेश आणि ओवी बसलेले असतात, फराळाची वाट बघत असतात. ऋषिकेश म्हणतो की जानकी, अगं फराळ आण ना लवकर. ओवी ही म्हणत असते की अगं आई, लवकर फराळ घेऊन ये ना, भूक लागली आहे. मग आता जानकी ओवीसाठी आणि ऋषिकेशसाठी फराळ घेऊन येते. दोघंही आता मस्त फराळ खात असतात. त्या दोघांना एवढं तृप्त झालेलं बघून जानकीला खूप बरं वाटत असतं. आता दोघंही खाण्यामध्ये इतके दंग झालेले असतात की जानकीबद्दल काही बोलतच नाही, फराळाबद्दल काही सांगतच नसतात. तेव्हा जानकी म्हणते की हो, खाण्यामध्ये तुम्ही एवढे दंग झालाय की फराळ करणाऱ्याबद्दल काही बोललाच नाही तुम्ही. ऋषिकेश म्हणतो की अगं जानकी, कमाल झालाय फराळ. तेव्हा जानकी म्हणते की हो, पण मला कसा काय कळणार? तेव्हा ऋषिकेश म्हणतो की अगं, आमच्या एक्सप्रेशनवरनं आणि आमच्या खाण्यावरनं तुला कळत नाहीये का की आम्हाला फराळ किती आवडलाय ते? ओवी म्हणते की हो ना आई, खरंच फराळ खूपच छान झालाय, खूप टेस्टी. ऋषिकेश म्हणतो की हो, मग फराळ चांगला होणारच होता, शेवटी बायको कोणाची आहे असं म्हणत तो जानकीचे गाल पकडत असतो. जानकी लाजत असते. ओवी म्हणते की बाबा आणि आई कोणाची आहे? तर ऋषिकेश म्हणतो की मग बायको कोणाची आहे? तेव्हा जानकी म्हणते की हो, पुरे झालं, आता मस्का पुरे झाला हा तुमचा. मग ऋषिकेश आणि ओवी दोघंही एकमेकांकडे बघून हसत असतात. ऋषिकेश म्हणतो की अगं तू खा ना फराळ, असं म्हणत जानकीला तो चकली भरवतो. ओवी म्हणते की आई, माझा पण घास खा ना. तेव्हा जानकी म्हणते की तू तर राहू देच. तेव्हा ओवी म्हणते की आई प्लीज खा ना. मग ऋषिकेश म्हणतो की जानकी खा ग. मग ओवी आता जानकीलाही चकलीचा घास भरवते. जानकी ऋषिकेश आणि ओवीला म्हणते की बरं तुमचं चालू देत, मी स्वयंपाकाची तयारी करते. ऋषिकेश जानकीला थांबवतो आणि म्हणतो की जानकी, मला सांग की एवढ्या सकाळी सकाळी कुठे गेली होतीस तू?
तरी जानकी आता ऋषिकेशचं बोलणं कसं तरी हे धुडकारून लावत असते आणि म्हणत असते की अहो आता मी कुठे जाणार आहे, मी तर इथेच होते. ऋषिकेश म्हणतो की जानकी मी सकाळीच उठलो होतो, सकाळी उठलो तेव्हा बघितलं की तू इथे नव्हतीस. जानकी म्हणते की अहो असं काय करताय, अंगणात रांगोळी काढत होते. तेव्हा ऋषिकेश म्हणतो की अंगणात मी बघितलं की अंगणातही तू नव्हती जानकी, सांग ना. जानकीला आता काय उत्तर द्यावं ते कळत नसतं. त्याच वेळी ओवी म्हणते की आई माझ्यासाठी एक करंजी घेऊन ये ना. तर जानकीला आता काहीतरी उपाय भेटतो. जानकी लगेच आता किचनमध्ये जाते आणि ऋषिकेशच्या बोलण्याकडे ती पूर्णपणे इग्नोर करते. ऋषिकेशला मात्र तेव्हा जानकीच्या वागण्यावर डाऊट आलेला असतो. तर मित्रांनो आजचा हा भाग इथेच संपतो. पुढील भागात आपल्याला बघायला मिळणार आहे रणदिवेंच्या घरामध्ये लक्ष्मीपूजन चालू असतं आणि लक्ष्मीपूजनाच्या वेळेस आता लाईट्स गेलेल्या असतात. तेव्हा सुमित्राला फार वाईट वाटतं. सुमित्रा म्हणते की नेमकी लक्ष्मीपूजनाच्या दिवशीच लाईटच कशा काय गेल्या. खरं तर रणदिवेंची लाईट ही कापण्यात आलेली असते, लाईट काढून घेण्यात आलेली असते आणि तिथे एक माणूसही आलेला असतो. तेव्हा ऐश्वर्या त्याला विचारते की आमची लाईट तुम्ही का कट केली. मग तो माणूस सांगू लागतो की कारण तुम्ही अजून लाईटचं बिल भरलेलं नाहीये. ऐश्वर्या विचारते की आपल्या घरामध्ये लाईटचं बिल कोण भरतं, असं ती रागानेच विचारते. मग सारंग म्हणतो की जानकी वहिनी भरते. सौमित्र पुन्हा एकदा जानकीचं अस्तित्वाची जाणीव सुमित्राला करून देत असतो आणि म्हणत असतो की आई जानकीला जरी घराबाहेर काढलेलं असलं ना तरी सुद्धा जानकी वहिनीचं या घरातलं अस्तित्व मात्र कोणीही संपू शकत नाही. दिवाळीनंतर ज्या लक्ष्मीला पूजावं आणि दिवाळीच्या आधीही ज्या लक्ष्मीला पूजावं, रोज पूजावं अशी लक्ष्मी फक्त जानकी वहिनी होती आणि तीच असेल. तर आता ऋषिकेश जानकीच्या घरामध्ये सुद्धा आकाश कंदील लागलेला असतो, सगळ्या लाईट्स वगैरे लागलेल्या असतात, सगळीकडे लाईट्सचा अगदी झगमगाट असतो. ऋषिकेश आता जानकीला आणि ओवीला जवळ घेतो आणि म्हणतो की दाराच्या बाहेर आकाश कंदील लागला म्हणजे दिवाळी आली आणि माझ्या दोन्हीही लक्ष्मी ह्या दारामध्ये हसत उभ्या आहेत आणि म्हणून खऱ्या अर्थाने दिवाळी ही दिवाळी आहे. जानकी, ऋषिकेश आणि ओवी तिघेही मिळून छान अशी दिवाळी सेलिब्रेट करत असतात, मस्त फटाके वगैरे उडवत असतात. त्यांची दिवाळी अतिशय आनंदी असते. जानकी, ऋषिकेश आणि ओवीचा दिवाळी सेलिब्रेट करण्याचा फोटो कोणीतरी ऐश्वर्याला पाठवलेला असतो. त्यामुळे ऐश्वर्या म्हणते की तुमची दिवाळी तुम्हाला खूप हॅप्पी करायची आहे ना आणि फटाके फोडायची खूप हौस आहे ना तुम्हाला, बघा आता तुमची हॅप्पी दिवाळी मी कशी करते ते. तर मित्रांनो आता ऐश्वर्या जानकी ऋषिकेशच्या आयुष्यामध्ये पुढे नक्की काय विघ्न घेऊन येणार आहे आपल्याला आलेली वेळच सांगेल आणि येणारे एपिसोडच आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी सांगतील. तर मित्रांनो आजच्या या भागाबद्दल तुम्हाला काय वाटलं याबद्दलचं तुमचं मत आम्हाला नक्की कळवा. अँड इफ यू लाईक माय व्हिडिओ प्लीज डू सबस्क्राईब, शेअर अँड कमेंट. थँक्यू.